आज दिनांक 8 जून 2026 रोजी जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली येथे दुपारी ठीक 2 वाजता ॲडव्होकेट सतीश देशमुख साहेब यांची बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली व जिल्हा वकील संघाच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न करण्यात आला। यावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीधर घुगे, जिल्हा न्यायाधीश वर्ग 1 श्रीमती यशन माने गाडेकर मॅडम, जिल्हा न्यायाधीश वर्ग 2 डी.जी. ढोबळे साहेब, जिल्हा न्यायाधीश वर्ग 2 आर.एस. रोटे साहेब, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर विमन मानखेर साहेब, मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती फिबी सावरकर मॅडम, सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस.जी. दुबाले साहेब, सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पी.जी. माळंकर साहेब, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती डी.व्ही. भंडारी मॅडम, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती एस. पळसुले मॅडम, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती पी.एस. नाईक मॅडम, ॲडव्होकेट नारायण मुटकुळे साहेब यांच्यासह मोठ्या संख्येने वकील संघाची उपस्थिती होती। अरुण दिपके, TV7 हिंगोली। सत्काराचा कार्यक्रम आहे। आपल्या वकील संघाच्या उज्ज्वल परंपरेप्रमाणे येणाऱ्या जजेस लोकांचा आपण सत्कार करतो आणि वकील संघाला त्यांची ओळख करून देत असतो, त्यांचं मनोगत ऐकत असतो। हा जसा आजचा ओपनिंगचा दिवस असल्यामुळे योग आहे, तसाच आजचा हाही योग आहे की कालच्या 6 तारखेला सलग तिसऱ्यांदा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा या वकील परिषदेत ॲडव्होकेट सतीशदादा देशमुख हे निवडून आलेले आहेत। मी 2010 पासून बार काउन्सिलमध्ये काम केलं। तेव्हापासून मी माझा अनुभव जर घेतला तर मला या निवडणुकीमध्ये मी कोणालाही हात जोडले नाही, कोणालाही म्हणणं नाही मला म्हणतो, तरी पण मला 180 मतं आपल्या हिंगोली वकील संघातून दिली। 180 मतं मिळाले नाही, काही हरकत नाही। मला खात्री होती की मी जे काम केलं पूर्ण महाराष्ट्र, गोवा, दीव, दमण, भारतभर त्याचा रिझल्ट मला मिळणार होता। मी त्या विश्वासावर होतो आणि तो विश्वास माझा साथ होता। त्यापासून दूर जातात, परंतु तरी सुद्धा मी असं म्हणेन की तुमचा मी इतके बार पाहिले, अमरावती असो, कल्याण असो, पण तुमचा बार मला खरंच खूप आवडतो। आणि त्याचं कारण असं की तुमच्यामध्ये असलेली एकी, मी ज्यावेळेस JMFC म्हणून इथे आले त्यावेळेस मी पाहिलं सर्व बारचा विश्वास सतीशदादा देशमुखांवर होता। ठीक आहे, काही मतभेद झालेही असतील आणि ते लोकशाहीमध्ये साहजिकच आहे। खरंच म्हणजे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी गट असणं आवश्यक आहे, त्याच्यामुळं विरोधी गटाला घाबरायचं नसतं। मी एक सांगतो, बोलणारी माणसं परवडतात, न बोलणारी माणसं परवडत नाही। दादा भडक आहेत, दादा बोलतात, पण मला असं वाटत नाही की दादा कोणाचं नुकसान करतात। 450 वकिलाला घेऊन चालणारे माणसं आहेत आणि आता पण सुद्धा कोणतं काम पडो, आता बोलले पण 10 मिनिटांपूर्वीचं काम करून दादा। तर दादाची तिसरी वेळ निवडून येण्याची बार काउन्सिल ही वकिलांच्या हक्काची आहे आणि त्याचे हक्काचे संरक्षण करणारी संस्था आहे आणि दादाला मी हिंगोली वकील संघातर्फे निवडून आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो। पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा।